नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत राजकीय त्याचबरोबर गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी हिंसक वळण. केसमध्ये पोलीस आणि आंदोलक आमने-सामने. संतप्त जमावानं एसटी बस पेटवली. मागील 8 तासांपासून आंदोलकांचा रास्ता रोको सुरूच. मस्साजोग गावात बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ पोहोचले. अधीक्षकांची मनोज जरांगे आणि आंदोलकांशी चर्चा. सकाळपासून मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्या प्रकरणी दोघांना अटक. मस्साजोग गावचे सरपंचांचे पती संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ. मनोज जरांगे यांची मस्साजोग गावाला भेट. आंदोलकांशी चर्चा करत जरांगे यांच्याकडून प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी. परभणी शहरामध्ये तणावाचं वातावरण. आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले. संविधान पुस्तकाचं अपमान केल्याचा आरोप करत आंदोलन. घटनास्थळी पोलीस दाखल. आंदोलकांशी संवाद सुरू. बेळगावात सुवर्णा सौधाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज. पोलिसांचा पंचमशाली आरक्षण कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज. बसवजय मृत्युंजय स्वामीजी आणि इतरांना पोलिसांकडून अटक. आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई. शर्मा नामक आरोपीला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुन्हेगारांना कडक शासन होईल अशी अपेक्षा. मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया. तर गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 16 पथकांकडून सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास सुरू. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती. सर्व बाजूनं तपास सुरू असून योग्य दिशेनं तपास केला जात असल्याची आयुक्तांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक. 13 तारखेला ईव्हीएम विरोधात भव्य मोर्चा काढणार. पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये देखील आंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात धरणं आंदोलन. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आंदोलन. रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख. बांगलादेशातील मंदिरं तोडली जात आहेत. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस इथं न्याय मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचं आयोजन. नितेश राणे निलेश राणे मोर्चात सहभागी. अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं. भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चामध्ये सहभागी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते देखील सहभागी. शिंदे गटाच्या आमदार भावना गवळींना मंत्रिपद देण्याची महिलांची मागणी. महिला स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये महिलांची मागणी. महिलांना सक्षम करण्यासाठी भावना गवळींना मंत्री करा. महिलांची मेळाव्यात घोषणाबाजी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू संघटनेचा साताऱ्यामध्ये मूकमोर्चा. मूकमोर्चामध्ये महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परभणीच्या जिंतूरमध्ये मूकमोर्चा. सकल हिंदू समाजाकडून तहसीलदारांना मागणीचं निवेदन. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कराडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूकमोर्चा. भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर मोर्चामध्ये सहभागी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये देखील मोर्चा. मोठ्या संख्येनं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जालन्यामध्ये विराट मोर्चा. सकल हिंदू समाज बांधवांचा चौफुली ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा. वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन नागरिक मोर्चात सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात चंद्रपुरात न्याय यात्रा. यात्रेमध्ये मोठ्या संख्येत नागरिक सहभागी. कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लासलगावमध्ये मूकमोर्चा. हिंदू संघटना आक्रमक. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज बीडच्या परळीमध्ये बंदची हाक. सकल हिंदू बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकमधील इगतपुरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोरटेंभे फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा.
अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काँग्रेस आक्रमक. संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत भारत सरकारनं तातडीनं लक्ष घालण्याची जयश्री थोरात यांची मागणी. जालन्यातील मंठा इथं कडकडीत बंद. बांगलादेश इथं होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचार प्रकरणी मंठा शहरामध्ये सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा. संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे धरणा आंदोलन. बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नंदुरबारमध्ये बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन. संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन. पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भव्य नागरी सत्कार. शंकर मांडेकर यांनी मतदारांचे आभार मानले. जनतेची प्रलंबित कामं लवकरात लवकर मार्गी लावण्याचं मांडेकर यांचं आश्वासन. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. आमदार राजेश मोरे यांनी कोर्टाचे आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. सांगलीतील अवैध धंदे आणि भ्रष्टाचार प्रकरणी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मनसेची मागणी. मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. जळगावातील महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने. चोर म्हणून उल्लेख करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा. चाकू आणि कोयत्यांनी एकमेकांवर हल्ला. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे, मशीद नाही. कल्याण कोर्टानं मंदिराबाबत आदेश काढले. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरील सुनावणीवरून कोर्टाचा आदेश. लातूरमधील शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीस आम्ही दिलेल्या नाहीत. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण. तर वक्फ ट्रिब्युनल कोर्टामध्ये जागेबाबत दावा केल्यानंतर नोटीस जारी झाल्याची चेअरमन समीर काझी यांची माहिती. राज्यभरातील सुमारे 3500 अल्पसंख्याकांच्या शाळांची चौकशी होणार. शाळांमध्ये शिक्षक भरती मोठा गैरप्रकार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा दावा. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाहनातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास. खासगी ऑटो चालकांकडून ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार. जालना शहरामध्ये अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. पत्र्याचे शेड आणि टपऱ्यांसह 25 अतिक्रमण जमीनदोस्त. मागील 15 दिवसांपासून कारवाईचा बडगा. दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणवासियांची एसटीलाच पसंती. नोव्हेंबरमध्ये 60 लाख प्रवाशांचा लालपरीतून प्रवास. रत्नागिरी विभागाला 19,26,45,00,000चं उत्पन्न. भंडारा नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. रस्ते पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर ठाकरे गटाचं आंदोलन मागे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी 2 महिन्यांपासून मानधनापासून वंचित. मानधनाच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वर्ध्यातील आरोग्य केंद्रामध्ये 21 नवीन रुग्णवाहिका दाखल. आमदार पंकज भोयर, आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचं लोकार्पण. शहापूर वनपरिक्षेत्रामध्ये माफियांकडून जंगलतोड सुरू. खैर वृक्षाला बाजारामध्ये मागणी असल्यानं माफियांकडून जंगलतोड. वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. पंढरपूर इथल्या डाळिंबाला यवतमाळमध्ये पसंती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये फळपिकांचं कमी उत्पन्न होत असल्यानं चांगली गुणवत्ता असलेल्या डाळिंबाकडे ग्राहकांची उडी. साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकावर मोठा परिणाम. ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये घट. शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यामध्ये 24 तास 2 अपहरणाच्या घटना. व्यापाऱ्याचं अपहरण करत खंडणीची मागणी. पैसे देऊन व्यापाऱ्यानं स्वतःची सुटका केली. नाशिकच्या ओझरमध्ये धारधार शस्त्रानं तरुणाची हत्या केल्याची घटना. कौटुंबिक अथवा जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज. पोलिसांकडून तपास सुरू.